हॅलो, आज बनवणार आहे माझ्या पद्धतीने तव्यावरील गवारीच्या सुक्या शेंगाची भाजी। तुम्ही जर या पद्धतीने गवारीच्या शेंगाची भाजी बनवली तर मला खात्री आहे तुम्ही प्रत्येक वेळेस ह्याच पद्धतीने बनवणार। तर फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या शेंगा, त्याला बाहेर काढलं, व्यवस्थित खुडून 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलं। त्यानंतर गॅसवर ठेवला तवा, तव्यावर टाकलं तेल, त्यात टाकले जिरे, जिरे चांगले तडतडले की त्यात टाकला कांदा, कांदा लालसर झाला की त्यामध्ये टाकल्या आपल्या गवारीच्या शेंगा। इकडून तिकडून फिरवलं, त्याच्यानंतर 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित त्याला शिजवून घेतलं। त्यानंतर आता मी टाकलं यामध्ये चवीनुसार मीठ, त्यानंतर टाका तुमच्या चवीनुसार तिखट, हळद, चांगलं मिक्स करून घ्या। तिखट मीठ चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये टाका शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट आपल्याला जास्त बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। आता व्यवस्थित हलवून घ्या, 2 ते 3 मिनटं झाकण ठेवा। आता झाकण काढल्यानंतर आता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि तयारसुद्धा झालेली आहे। तुम्ही बघू शकता गवारीच्या भाजीचा कलरही खूप सुंदर आलेला आहे। आता आपली भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही हे पद्धतीची भाजी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपली भाजी तयार आहे, या जेवायला।